मी राजीनामा दिलेला नाही असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं। प्रसारमाध्यमांनी त्यांना त्यांच्या राजीनाम्याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले। आता राजीनाम्याच्या चर्चांवर स्वतः धनंजय मुंडेंनीच भाष्य केल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर सातत्याने निशाणा साधण्यात येतोय। विरोधकांनी राज्यपालांची भेट घेऊन मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीही केली होती, पण या प्रकरणात आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याची चर्चा रंगलेली असताना धनंजय मुंडेंना याविषयी विचारलं असता त्यांनी असं म्हटलंय की मी अजून राजीनामा दिलेला नाही। काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही। काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही। काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही। अनेक पक्षांचे मंत्री होऊन गेले। आदरणीय पवार साहेबांच्या काळात असेल, विलासरावजी देशमुखांच्या काळात असेल, अनेक लोकांनी त्या काळात म्हणजे शिवसेनेचे जेव्हा जोशी साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांचा राजीनामा झालेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। त्याच्यामुळे असं का त्यांचा म्हणजे जेव्हा सुरेश धस आणि साळुंकेजीही राजीनामा मागतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत, याचं उत्तर तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल, मला कसं माहिती असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांमध्ये बैठक झाली। या बैठकीत अजित पवार यांनी सीएम फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजप आमदार पुरावे नसताना थेट आरोप करतात, यावर त्यांनी नाराजी नोंदवली। आरोप करताना पुरावे दाखवावेत, विनाकारण आरोप नको अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे असं सूत्रांकडून कळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना सूचना करू असं आश्वासन दिल्याची माहिती सुरेश धस हे मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळेंची भेट घेणार आहेत। यावेळी त्यांना समज दिली जाऊ शकते असं कळतंय। बावनकुळे आणि धस यांची भेट सुरू आहे। आता भाजप कार्यालयात ही भेट होते आणि रात्री 8 वाजता सुरेश धस मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहेत। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्याचे राजकीय वातावरण तापलंय। यातच आता संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री 8 वाजता सागर बंगल्यावर भेट घेणार आहेत। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। मसाजोगवरून ते सकाळीच निघालेले आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी या दोन्ही यंत्रणा करतायत। दरम्यान मसाजोग प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले आरोप प्रत्यारोप थांबलेले नाहीयेत, अजूनही सुरू आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर देशमुखांचं कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। खरंच वाईट आहे की दुर्दैव आहे की संतोष देशमुखांचं कुटुंब हे मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणं आणि न्याय मिळवून देण्यासाठी विनंती करणं हे काय बरोबर नाही। अतिशय क्रूर पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या केली होती। एक जबाबदार व्यक्तीने असं स्टेटमेंट्स करणं करू नयेत। करायला तर कोणीच करायला नाही पाहिजे, पण त्यांनी तर करू नयेत अशी माझी त्यांना विनंती राहणार आहे। पण ते सगळं ठीक आहे, पहिला त्यांना निर्णय घेऊन दे त्या धनंजय मुंडेचा। त्या धनंजय मुंडेला कसं तुम्ही बाजूला सरकवते आम्ही बघायला लागलोय, नाही सरकवलं तर आमची लढाई आहेच। धनंजय मुंडे राजीनामा होईपर्यंत ही लढाई सुरू असणार आहे। 100% त्यात काही दुमत नाहीये। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त केला। बीडमधील संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास ही धुळफेक असून आरोपींना वाचवण्याचे प्रकार सुरू आहेत असा आरोप राऊतांनी केला। या प्रकरणी एसआयटीतील अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली। माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे की बीडमध्ये संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे आणि बीडमधला संतोष देशमुखचा जो खटला आहे हा पूर्णपणे बीडच्या बाहेरच चालवायला पाहिजे। आणि दुसरं म्हणजे सर्व पोलीस अधिकारी एसआयटी मधल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची तपासणी केली पाहिजे की तो गुन्हेगारांशी संबंधित आहे का नाही। गेल्या काही वर्षांमध्ये
बीड आणि आसपासचं संपूर्ण पोलीस खातं आणि प्रशासन या लोकांनी पोखरून आपल्या ताब्यात घेतलं. अजित पवारांना कोणते पुरावे पाहिजे? अजित पवारांनी भारतीय संविधानामधला किंवा कायद्याच्या पुस्तकामध्ये एक एव्हिडन्स ऍक्ट आहे, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, तो बदलला का? वेगळा केला का इंडियन एव्हिडन्स ऍक्ट? हे त्यांनी सांगावं. अजित पवार हे हतबल आहेत. अजित पवार हे नेते नाहीत. अजित पवार हे ऍक्सिडेंटल नेते आहेत. भारतीय जनता पक्षाच्या ईव्हीएमच्या कृपेनं त्यांना जागा मिळालेल्या आहेत, स्वतःच्या कर्तृत्वावर नाही. जर ते नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असतं. बीडमध्ये बीड पॅटर्न जो आहे तो कशा प्रकारे या महाराष्ट्रात सुरू होता आणि अजूनही चाललेला आहे. ही धुळफेक सुरू आहे. तपास हा धुळफेक आहे. अजूनही तेच चालू आहे. वाचवण्याचेच प्रकार चालू आहेत आणि हे वाचवले जातील. खरे आरोपी आजही बाहेर आहेत. सुरेश धस बोलतात आणि नंतर माघार घेतात. त्यांना वरून दट्ट्या आला की माघार घेतात. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्याबाबत आणखी एक दावा केलाय. बीडमधील वाल्मिक कराडची 4 ते 5 वाईन शॉप्स आहेत. प्रत्येक दुकानाचा बाजारभाव 5 कोटी आहे असा आरोप दमानिया यांनी केलाय. याबाबतचं गोपनीय पत्र दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवलं. या संदर्भात अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत काही पत्रही सादर केलीत. मसाजोग इथला सरपंच संतोष देशमुख हत्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष सुरू झालाय आणि त्यातच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाच्या विरोधात वंजारी समाजाच्या समर्थनार्थ मराठवाड्यात प्रतिमोर्चे काढू असा थेट इशारा राज्य सरकारला दिलाय. हाके यांच्या इशाऱ्यानंतर वंजारी विरुद्ध मराठा असा वाद पेटण्याची शक्यता आहे. मला वाटतं एखाद्या जातीला जर बदनाम केलं जात असेल, संतोष देशमुखांच्या गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे, पण एखाद्या जातीला जर बदनाम केलं जात असेल तर ओबीसी म्हणून आम्ही या जातीच्या संरक्षणासाठी पुढे येत आहोत आणि बहुजन सन्मान यात्रा या मराठवाड्यामध्ये काढायचा आमचा विचार आहे. हे जर लोण असंच राहिलं, असाच जर दहशतवाद पुढे येत असेल तर आम्ही याच्या विरोधामध्ये प्रतिमोर्चे निश्चित काढू. मुंबईतील टोरेस कंपनीच्या कथित आर्थिक घोटाळ्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. या कंपनीनं गुंतवणुकीवर घसघशीत परतावा देण्याचं आश्वासन देऊन लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलंय. हा कथित घोटाळा समोर आल्यानंतर गुंतवणूकदारांनी या कंपनीविरोधात गुन्हा दाखल केलाय. या स्कॅममध्ये जे आर्टिफिशियल स्टोन हिरे म्हणून दिले गेलेत, वाउचर दिलं ते खोटं होतं. आलिशान दुकानात बोलवून सेमिनार घेऊन लोकांना गंडा घातला, या संदर्भात समोर आलंय. टोरेस कंपनीने अनेकांचे लाखो रुपये घेऊन भारतातनं पळ काढलेला आहे. हजारो कोटींचं नुकसान सर्वसामान्य मुंबईकरांचं झालेलं आहे. मुंबईच्या मध्यवर्ती दादर या ठिकाणी आपण बघितलं तर त्यांचं अतिशय सुंदर असं स्टोअर त्यांनी ओपन केलं. मुंबईमध्ये 5 ते 6 ठिकाणी हे स्टोअर्स ओपन झाले आणि आपण जो बघताय तो स्टोन त्यांनी दिलेला होता आणि हा आर्टिफिशियल स्टोन अनेकदा ग्राहकांना भुलवायचा. त्याचबरोबर हे वाउचर देण्यात आलेलं, त्यांचे सेमिनार अटेंड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे हे वाउचर देण्यात यायचे. लाखो रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर सुद्धा स्टोन आणि वाउचर मिळायचे. अगदी त्याचं इतकं सुंदर असं इनव्हॉइस त्यांनी दिलेलं होतं. सुंदर ब्रँडिंग करत लोकांना भुलवण्याचा प्रयत्न केला गेला. 10%, 11% परतावा देण्यात आला. अशा पद्धतीच्या सुंदर वातावरणातनं बाहेर पडत मोठा धक्का लोकांना मिळाला. खरं तर त्यांच्या ॲपमध्ये सुद्धा आपण बघूयात की कशा पद्धतीनं ही गुंतवणूक असायची. या वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत की लाख रुपयांना तुम्हाला हे स्टोन विकले जायचे. त्याचबरोबर त्याच्यावरती परतावा देताना 7% ते 11% परतावा मिळायचा. काही लोक जे हातावरती पोट त्यांचं आहे, लहान लहान व्यवसाय करून पैसे कमवतात, त्यांचं यात अतोनात नुकसान झालेलं आहे. तुम्ही साधारणपणे किती रक्कम गुंतवलेली होती आणि काय होतं हे सगळं त्यांचं चक्र? मैं इसमें 4 लाख इन्वेस्ट किया हूँ. शुरू में मैं 1 लाख रुपया डाला था तो मुझे बराबर वीकली पेमेंट आने लगा था. उस टाइम 6% था और अभी 10% किया तो उसमें मैं और 3 लाख रुपया डाल दिया, तो अभी तक वो आया नहीं. साधारणपणे तुमचं
तुमचं मिळकत काय आहे, तुम्ही तुमचा व्यवसाय काय आहे, हे 4 लाख जमवण्यासाठी तुम्ही किती दिवस मेहनत केली होती आणि काय फ्युचर प्लॅन्स होते, काय करणार होतात हे वाढीव पैसे मिळाल्यावर? हम लोग भाजी का बिजनेस करते हैं, सुबह सुबह भाजी का बिजनेस करते हैं। हम लोगों ने पैसा कुछ रखे थे कि अगर इन्वेस्ट करो कुछ पैसा जमा हो जाएगा तो धंधा को आगे बढ़ाऊंगा, इसकी लालच में हम लोग पैसा वहाँ पे डाल दिए। कंपनी से कुछ रिस्पॉन्स मिल रहा है? नहीं, कुछ नहीं, ऐप सब ओपन हो रहा है, कुछ पैसा वैसा कुछ नहीं आ रहा है। याच ठिकाणी एक चहा विक्रेते आहेत, त्यांचा सुद्धा खूप जुना हा व्यवसाय आहे आणि ते चहा विकून अगदी पैसे जमा